वाडी वस्तीमध्ये गावागावापर्यंत हिंदू समाजाला एकत्र आणणं, संघटित करणं या स्तुत्य हेतूने हिंदू संमेलन आयोजित होत आहे. की आज आपण एक हिंदू म्हणून जेव्हा इथे एकत्र आलोय तेव्हा आपला समाज संघटित झाल्यानंतर आपण आपली ताकद ओळखणं हे ह्या हिंदू संमेलनाचा प्रमुख हेतू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजात जनजागृती आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजातर्फे 24 मे रोजी नेरळ येथे भव्य विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पत्रकानुसार नेरळ आणि आसपासच्या परिसरात मागील काही काळात घडलेल्या विविध घटनांमुळे हिंदू समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात हिंदू भगिनी आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 62 वर्षीय व्यक्तीविरोधात 9 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाशिक मधील लव्ह जिहाद प्रकरणाचा संदर्भ देत काही उच्च शिक्षित तरुणींना जाळ्यात ओढण्यात आले होते. ममदापूर आणि दामण परिसरात विनापरवाना लाऊडस्पीकर सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी आयोजकांनी केली आहे. नेरळमधील कुंभाराळी परिसरातील श्री ओंकारनाथ महाराजांच्या समाधी स्थळाबाबतही वाद निर्माण झाल्याचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. तसेच हलाल अर्थव्यवस्था ही केवळ खाद्यपदार्थांपुरती मर्यादित न राहता औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ममदापूर परिसरात उभारल्या जाणाऱ्या एका निवासी प्रकल्पाचाही यात उल्लेख करण्यात आला आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की लोकसंख्येचे संतुलन बिघडल्यास धार्मिक आणि सामाजिक तणाव वाढू शकतो. गोवंश हत्या, छुपे धर्मांतर आणि हिंदूंवरील कथित छळ यांसारख्या मुद्द्यांवर हिंदू तरुणांनी जागरूक राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सर्व घटनांच्या निषेधार्थ आणि हिंदू समाजाची एकजूट दर्शवण्यासाठी 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत नेरळ येथील अंबिका भुवन नाका येथे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.